गांधी मैदानावर शिवसेना ठाकरे गट आक्रमक, आमदार क्षीरसागर यांच्या पोस्टरवरून पोलीस शिवसैनिकांमध्ये झटापट। कोल्हापुरातील गांधी मैदानाच्या प्रश्नावरून शिवसेना शिंदे विरुद्ध ठाकरे गटामध्ये संघर्षाचं वातावरण पाहायला मिळत आहे। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शहर प्रमुख रवी किरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली गांधी मैदानातील साचलेल्या पाण्यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला जलसमाधी देण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र यावेळी पोलिसांनी आंदोलन करताना थांबवताना पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये झटापट झाली। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। त्यामुळे या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। गांधी मैदानाच्या विकासासाठी 5 कोटींचा निधी केवळ टक्केवारीसाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी आणला आहे, असा आरोप करत रवी किरण इंगवले यांनी शहराच्या प्रत्येक प्रश्नामध्ये क्षीरसागर यांनी आणलेल्या विकास कामाची पोलखोल केल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा दिला। ऐतिहासिक गांधी मैदानाची जी दुरावस्था झालेली आहे याला कारणीभूत कोल्हापूर शहराचे लोकप्रतिनिधी राजेश क्षीरसागर व महानगरपालिकेचं प्रशासन। याचं कारण आता हे आमचं दुसरं किंवा तिसरं आंदोलन असेल गांधी मैदानासाठी, पण 5 कोटी रुपये निधी हा कुठे खर्च झाला आणि गांधी मैदानाला तळ्याचं स्वरूप का, याचं उत्तर व्यवस्थितरित्या आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून राजेश क्षीरसागर देऊ शकलेले नाहीत। खोटे आरोप पूर्णपणे म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल ही प्रवृत्ती अजूनही त्यांची सुटलेली नाही। पोलीस प्रशासनाला त्यांनी फौजपाट्यासह पाठवून दिलं। राज्य शासनाचा ह्यासाठी गैरउपयोग सुरू आहे आणि कोल्हापूर शहराची व जिल्ह्याची शिवसेना जोपर्यंत गांधी मैदान व्यवस्थितरित्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही सक्षम काम करणार। राजेश क्षीरसागर हे अपयशी लोकप्रतिनिधी आहेत। विकास कामांना निधी आणायचा पण विकास काम कमी आणि स्वतःच्या घरचा आणि स्वतःच्या प्रॉपर्टीचा विकास जोरात त्यांचा सुरू आहे, हा माझा ठाम आरोप आहे। जर शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यासपूर्वक DPR तयार करून जर गांधी मैदानाची डेव्हलपमेंट सुरू झाली असती तर ही वेळ आज आली नसती, 5 कोटी रुपये जनतेचे बुडाले नसते। माझा ठाम आरोप आहे 5 कोटी रुपये कुठे गेले आणि ज्या ड्रेनेज लाईनसाठी किंवा गांधी मैदानामध्ये पाणी येणारच नाही अशी वल्गना करणारे, खोट्या वल्गना करणाऱ्या राजेश क्षीरसागरनी जनतेला उत्तर द्यावं आणि पोलीस प्रशासनाची जी दिशाभूल करतात किंवा जनतेची ते त्यांनी खोटं बोल पण रेटून बोल हा स्वभाव त्यांनी बदलावा। दरम्यान राजेश क्षीरसागर यांचे प्रतिकात्मक पोस्टर गांधी मैदानाच्या पाण्यात टाकण्याचा प्रयत्न काही शिवसैनिकांनी केला। यावेळी पोलिसांनी पोस्टर काढून घेत असताना पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात झटापट झाली। या आंदोलनात शहर प्रमुख सुनील मोदी, विशाल देवकुळे, सागर साळोके, रीमा देशपांडे यांच्यासह शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।